सध्या स्विचवर्डच्या संदर्भात अनेक कमेंट्स येत आहे की शारीरिक व्याधींसाठी स्विचवर्ड सांगा किंवा व्यसन सोडवण्यासाठी म्हणजेच ॲडिक्शन घालवण्यासाठी स्विचवर्ड सांगा किंवा आपण स्विचवर्ड इतर व्यक्तींसाठी चांट करू शकतोय का किंवा यूज करू शकतोय का हे सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अनेक प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय युजफुल होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। एका मॅडमचा प्रश्न आलेला आहे की मी स्विचवर्ड माझ्या मुलीसाठी यूज करू शकते आहे का? तर याचं उत्तर आहे येस। आपण कुठल्याही व्यक्तीसाठी, आपल्या मुलांसाठी, बहीण भावंडांसाठी, आईवडिलांसाठी किंवा इतर कोणासाठीही स्विचवर्ड यूज करू शकतो आहे। इवन ती व्यक्ती आपल्या घरात राहत नसेल, मुलांना आपण शिक्षणासाठी बाहेर गावी ठेवलं असेल किंवा आपले कुठेही दुसरीकडे राहणारे नातेवाईक असतील, कुणासाठीही आपण स्विचवर्ड यूज करू शकतो आहे। फक्त असे स्विचवर्ड यूज करताना आपल्याला मनात एक इंटेन्शन ठेवायचं आहे की मी हा स्विचवर्ड ह्या व्यक्तीसाठी, म्हणजेच या व्यक्तीचा हा आजार बरा करण्यासाठी किंवा एखादं व्यसन घालवण्यासाठी यूज करते आहे, असं आपण एक इंटेन्शन सेट करायचं आणि मग तो स्विचवर्ड आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो आहे। आणि त्याच मॅडमने आपल्याला विचारलं होतं की त्यांच्या मुलीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला दृष्टी संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर दृष्टी संदर्भात क्लिअर विजन मिळण्यासाठी किंवा स्पष्ट दृष्टी येण्यासाठी स्विचवर्ड आहे नेत्र रोग हरण। त्याचप्रमाणे आणखी एक स्विचवर्ड आहे ज्यांचं वीक आयसाइट असते किंवा कमजोर दृष्टी असते, त्यासाठी एक स्विचवर्ड आहे दुरंत देव स्फट दृष्टी त्यज्यते उपनेत्र आम्ररूपिणे। ऍक्च्युली हा दुसरा स्विचवर्ड खूप मोठा आहे, त्याचं रोज चॅन्टिंग करणं तर शक्य होणार नाही, पण मग आपण त्याचं एक एनर्जी सर्कल तयार करू शकतो आहे। त्याच्यामध्ये तो स्विचवर्ड लिहायचा आहे आणि त्या एनर्जी सर्कलने आपण त्या व्यक्तीला त्याचं अन्न पाणी चार्ज करून देऊ शकतो आहे। त्याच्या गादीखाली ते एनर्जी सर्कल ठेवू शकतो आहे, पर्समध्ये कॅरी करू शकतो आहे, आपल्याला रोज दिसेल असं भिंतीला ते चिटकवून ठेवू शकतो आहे। आणि पहिला स्विचवर्ड तर एकदम इझी आहे नेत्र रोग हरण, त्याचं तर आपण चॅन्टिंग पण करू शकतो आहे, लेफ्ट बॉडी पार्टवर लिहून ठेवू शकतो आहे। स्विचवर्ड यूज करण्याचे बरेच प्रकार आहे, ते तुम्ही पाहिले नसतील तर स्विचवर्डच्या पहिल्या पार्टमध्ये बघा, त्याची लिंक मी वर देते आहे। हे स्विचवर्ड नक्की यूज करून बघा, त्याचे रिझल्ट्स मला कळवा। त्याचप्रमाणे एका मॅडमची कमेंट आली होती की त्यांचे सासरे वयस्कर आहे, त्यांना काही शारीरिक व्याधी आहेत आणि त्याचप्रमाणे ते ड्रिंक्स घेतात, म्हणजेच त्यांना व्यसन आहे। तर सगळ्यात पहिले आपण शारीरिक व्याधींसाठी स्विचवर्ड बघू। सगळ्यात पहिले तर आपण खूप वेळा टन हा स्विचवर्ड बघितलेला आहे। शरीराचा कोणताही अवयव दुखत असेल, शरीरात कुठेही दुखणं असेल तर खूप रामबाण असा आणि सोपा, यूज करायलाही सोपा असा स्विचवर्ड आहे टन। त्याचप्रमाणे हेल्दी, अट्रॅक्टिव्ह आणि फिट बॉडी हवी असेल, ही आपल्याला सगळ्यांनाच अशी इच्छा असते, तर त्यासाठी स्विचवर्ड आहे अर्जती लोभनीयतम शरीर। आणि जर त्यांना जवळजवळ पूर्ण शरीरातच पेन होत असेल, म्हणजेच पेन इन ऑलमोस्ट एंटायर बॉडी, पूर्ण शरीरातच त्रास होत असेल, तर त्यासाठी स्विचवर्ड आहे निर्दुःखत्व शूलघातन सर्वता दूरीभूत कोष्ठ। ऍक्च्युली हे सगळे वैदिक स्विचवर्ड आहे, वेदांमधून घेतलेले आहे, त्यामुळे संस्कृत भाषेत आहे। काही स्विचवर्ड म्हणायला थोडे अवघड असले तरीही त्याचा जाप न करता मग त्याचं तुम्ही एनर्जी सर्कल बनवून त्याचा यूज करू शकता आहे। ॲडिक्शन सोडवण्यासाठी, म्हणजेच कुठलंही व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा स्विचवर्ड सांगा, अशा सुद्धा खूप कमेंट्स आलेल्या आहे। म्हणूनच ॲडिक्शन सोडवण्यासाठी पहिला स्विचवर्ड आहे स्तंभन। स्तंभन हा स्विचवर्ड ऍक्च्युली कुठलंही काम थांबवण्यासाठी वापरला जातो, म्हणजेच ॲडिक्शन म्हणजे व्यसन, म्हणजे ऍक्च्युली एखादा मुलगा खूप जास्त टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, हे सुद्धा एक व्यसन झालं। कोणी खूप जास्त चहा कॉफी घेतं, हे सुद्धा एक व्यसन झालं। कोणी ड्रिंक्स घेतं, कुठलीही सवय प्रमाणापेक्षा जास्त असणे, अतिरेक असणे, त्याला आपण ॲडिक्शन किंवा व्यसन म्हणतो।
तर स्तंभन हा स्विचवर्ड आपलं ते चालू असलेलं काम थांबवण्यासाठी, म्हणजेच एखादा मुलगा जर खूप जास्त वेळ टीव्ही मोबाईल बघतो आहे तर त्याचं ते काम थांबवण्यासाठी, म्हणजेच कुठलंही व्यसन घालवण्यासाठी हा स्विचवर्ड यूज केला जातो। आणि स्पेशली ज्यांना ड्रिंक्सचं ॲडिक्शन आहे त्यासाठी सुद्धा एक सेपरेट स्विचवर्ड आहे, तो आपण बघणारच आहोत। आता दुसरा स्विचवर्ड आहे विनिनिशते। हा स्विचवर्ड ऍक्च्युअली आपल्याला जीवनात कोणतंही व्यसन नको असेल, कुठलीही व्यक्ती नको असेल, कुठलीही परिस्थिती नको असेल तर या सर्वांसाठी आपण यूज करू शकतो आहे। व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा हा स्विचवर्ड खूप युजफुल आहे, विनिनिशते। आणि आता तिसरा स्विचवर्ड आहे ज्यांना स्पेशली ड्रिंक्स घेण्याचं म्हणजेच अल्कोहोलचं किंवा दारूचं व्यसन आहे, ॲडिक्शन आहे आणि ते सोडवायचं आहे, त्याच्यासाठी स्पेशल हा स्विचवर्ड आहे परित्यज्यति व्यसन देवबल। हा स्विचवर्ड स्पेशल जे ड्रिंक्स घेतात त्यांच्यासाठी आहे, खूप पॉवरफुल आहे, नक्की यूज करून बघा। ती व्यक्ती स्वतः यूज करत नसेल तर त्याच्या घरातलं कोणीही त्यांच्या बिहाफ मध्ये यूज करू शकता आहे। त्यांना या स्विचवर्डने चार्ज केलेलं अन्न द्या, पाणी द्या, त्यांच्या गादीखाली याचा एनर्जी सर्कल बनवून ठेवा। स्विचवर्ड बऱ्याच प्रकारे यूज करता येतात, कोणत्याही प्रकारे यूज करा आणि त्याचे रिझल्ट्स बघा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्सची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तुमच्याही काही समस्या असतील आणि त्यावर तुम्हाला स्विचवर्ड्स हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटणार आहोत पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी। थँक्यू सो मच।